त्या ठिकाणी होते कलेक्टरच्या माध्यमातून किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीच्या माध्यमातून, त्यावेळेस ती सोसायटीच्या नावावरती आपण ती सर्वेक्षण होतं. इकडे 10 सोसायटी आहेत, परंतु केवळ एकाच सोसायटीच्या नावाने त्या ठिकाणी अनेक्षर 2 बनला. 10च्या 10 सोसायट्या रजिस्टर झाल्यात, परंतु ज्या सोसायटीच्या नावाने अनेक्षर 2 बनला ती सोसायटी रजिस्टर नाहीये. म्हणजे हा सावळा गोंधळ त्या ठिकाणी चालू आहे. 2009 पासून या प्रोजेक्टची सुरुवात झाली आणि 1512 लोकांपैकी फक्त 750 लोकांनाच फक्त घरं मिळाली. बाकीची लोक अजून त्या ठिकाणी बेघर आहेत. या लोकांना वेळेवर भाडं मिळत नाही. आता मला वाटतं 3 ते 4 वर्षापासून त्यांचं भाडं प्रलंबित आहे. आपण या संदर्भात SRAच्या प्राधिकरणाला आपण लिखित त्या ठिकाणी कळवलं. लोकांना पण त्या ठिकाणी आपण अपील केली की आपण सर्वांनी एकत्र राहा. ही लढाई कायद्याची जेवढी असली तरी ती एकोप्याची पण ती लढाई आहे. आपण जर त्या ठिकाणी विभागलो गेलो तर आपलीच शक्ती कुठेतरी कमजोर आणि कमकुवत होते. म्हणून या लोकांना आपण त्या ठिकाणी सातत्याने सांगतोय की कायद्याची आणि सनदशीर मार्गाच्या लढाईला आपण सगळ्यांनी एकत्र राहा. राईट टू शेल्टर ही संघटना आपल्या सोबत शेवटपर्यंत राहील. स्ट्रक्चर तयार झाले का, बनवण्यात आलेले का, आता बिल्डिंग उभारण्यात आलेली आहे? जसं एक अर्धी बिल्डिंग त्या ठिकाणी बनली फक्त, म्हणजे अर्ध्या लोकांना पजेशन दिलं आणि बाकीची जी लोक आहेत या लोकांना अजूनपर्यंत पजेशन दिलं नाहीये. म्हणजे 700 ते 800 लोक अजूनपर्यंत बाहेर आहेत, ज्यांना त्यांना भाडं मिळत आणि ना त्यांना त्या ठिकाणी घरं मिळत. विषय असा आहे का SRAच्या योजनेमध्ये सुरुवातीला बिल्डरने सगळ्या जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांची घरं बनवणं गरजेचं आहे. परंतु आपण जर बघा लाल डोंगरचा स्पेंटाचा प्रोजेक्ट आहे, त्यांनी रहिवाशांची अर्धी घरं बनवली आणि स्वतःच्या सेलचा पोर्शन बनवला. सेलचा पोर्शन पूर्ण विकून झाला. सेलचा पोर्शन त्याचा अजूनही बाकी आहे आणि जी 700 ते 800 लोक आहेत अजूनपर्यंत जी बेघर आहेत त्यांना अजूनपर्यंत त्या ठिकाणी घरं दिलं नाहीये. आज असं कळतंय की त्या डेव्हलपरला NCLT कोर्टामध्ये तो त्या ठिकाणी इन्सॉल्वंट झालाय, दिवाळखोर झालाय. आता ह्या लोकांमध्ये एवढं मोठं भीतीचं वातावरण पसरलंय की जर तो बिल्डर इन्सॉल्वंट झालाय, दिवाळखोर झालाय, तर आता यांच्या प्रोजेक्टच्या संदर्भात काय हालचाली होणार आहेत हा खूप मोठा प्रश्न आज या लोकांसमोर आहे. आणि त्या प्रश्नाला कसं मार्गी लावता येईल कायदेशीररित्या आणि सनदशीररित्या हा राईट टू शेल्टर सातत्याने प्रयत्न करणार आहे. पुढची भूमिका जसं आपण यांच्या भाड्याच्या संदर्भात आपण एक रिप्रेझेंटेशन SRAच्या CEO कडे दिलंय आणि बिल्डर या संदर्भात काय करतं, एक पहिला आणि दुसरा माळा जे अजून खाली आहेत रूम, तर त्यांना बेकायदेशीर या ठिकाणी वाटप चाललेलं आहे. त्या बेकायदेशीर वाटपा संदर्भात पण आपण त्या ठिकाणी निवेदन दिलंय का कुठलंही आता बेकायदेशीर वाटप करू नये. आता जर वाटप झालं तर सर्वांचं एकदमच वाटप करा, ही आमच्या सगळ्या इकडच्या लोकांची भूमिका आहे. आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित सांगेल की ज्या पद्धतीने SRA मध्ये जी योजना आहे, जसं आपण काल सांगितलं की कल्याणकारी योजना आहे, तर ही कल्याणकारी योजना तर आम्हाला दिसत नाहीये, परंतु ही लोकांची जीव घेण्याची योजना आम्हाला त्या ठिकाणी दिसते. आपल्या या प्रभावशाली न्यूजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणखी एक गोष्ट जी महत्वाची आहे, जी निदर्शनास आणून देतोय की आज हा विषय NCLT कोर्टामध्ये आहे. NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. या कोर्टामध्ये जो बिल्डर इन्सॉल्वंट झालाय, दिवाळखोर झालाय, त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी दिवाळखोरीची प्रक्रिया NCLT कोर्टामध्ये चालते. आता NCLT कोर्टामध्ये याला घेऊन कोण गेलंय, तर इकडचे जे होम बायर्स आहेत, म्हणजे या ठिकाणी सेल बिल्डिंग मधले फ्लॅट परचेसर जे आहेत, ज्यांनी फ्लॅट विकत घेतलाय, त्या लोकांना सुविधा न दिल्यामुळे त्या लोकांसोबत जे फायनान्सर आहेत, या बिल्डरला ज्यांनी फायनान्स केलाय, हे फायनान्सर NCLT कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेत आणि NCLT कोर्टामध्ये कायद्याची प्रक्रिया सुरू आहे. आमचा असा विषय आहे की डेव्हलपरला निवडलं रहिवाशांनी, म्हणजे 1512 लोकांनी एकत्र येऊन कमिट्या बनवल्या आणि त्या कमिट्याच्या माध्यमातून बिल्डरची नियुक्ती झाली. आज अशी परिस्थिती आहे की बिल्डर निवडलाय रहिवाशांनी, परंतु आता त्याला काढायचं काम करतायत सेल बिल्डिंग मधले होम बायर्स किंवा फायनान्सर. मग आता जर त्याला जर काढलं आणि त्याची जर पुन्हा आपण नियुक्ती केली तर ती नियुक्ती कोण करणार आहे? म्हणजे ती नियुक्ती या रहिवाशांच्या हातामध्ये का नसावी? हा खरं म्हणजे कायदेशीर खूप मोठा पेच आहे. आज समजा त्याची नियुक्ती जर NCLT कोर्टामध्ये रद्द झाली तर त्याला पुन्हा निवडून आणायचं जे अधिकार आहेत हे ह्या लोकांकडे नाहीयेत, कारण ही लोक NCLT कोर्टामध्ये नाहीयेत.
ही लोक फक्त फेरा मारतात SRA मध्ये, ही लोक फक्त फेरा मारतात या अधिकाऱ्यांकडे, परंतु ही पूर्ण प्रक्रिया आपण बघाल तर NCLT कोर्टामध्ये. म्हणून या लोकांची भूमिका, या लोकांचं प्रतिनिधित्व NCLT कोर्टामध्ये करण्यासाठी राईट टू शेल्टरने या ठिकाणी एक निश्चय केलेला आहे. आणि या सगळ्या लोकांची व्यथा जी आहे, म्हणजे जी लोक बेघर आहेत त्यांची व्यथा आणि ज्या लोकांना घरं मिळाली त्यांची पण व्यथा आहे. कारण त्यांची पण लिकेजचे प्रॉब्लेम, भरपूर प्रॉब्लेम या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. तर या सर्व लोकांना आपण त्या ठिकाणी घेऊन NCLT मध्ये आपण प्रतिनिधित्व करतोय आणि कशा पद्धतीने कायदेशीररित्या आणि सनदशीर मार्गाने न्याय देता येईल हा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. एकंदरीत शासनाने बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे SRAचा ज्या प्रोजेक्ट जे सुरू आहे त्यामुळे लोक संतापलेले आहेत, लोक हैराण झालेले आहेत. पिढ्या निघून गेल्या पण तरी अजून हक्काचं घर त्यांना भेटलं नाही असंही लोकांचं म्हणणं आहे. एकंदरीत हे गोष्टी थांबतील कधी आणि जे स्वप्नाचं हक्काचं घर आहे हे लोकांना भेटेल तरी कधी? अक्षरशः 95ला जी स्कीम आली तर सुरुवातीला म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितलं होतं की 40 लाख लोकांना आपण मोफत घरं देऊ. आपण आजचा जर आकडा पाहिला तर 2.5 लाख लोकांनाच फक्त घरं मिळाली. म्हणजे कुठंतरी ही योजना ही चांगली जरी असली, परंतु सरकार जे राबवतंय हे सरकारने राबवणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीने. सरकार काय करतंय, बिल्डरच्या हवाली करतंय आणि बिल्डर यांच्यावर अत्याचार करतंय. मला असं वाटतंय SRA योजना जर चांगली राबवायची असेल, लोकांचं खरंच कल्याण करायचं असेल तर ही SRA योजना सरकारने का राबवू नये. सरकारने जर ही योजना राबवली तर लोकांवरती हा अशा पद्धतीने अन्याय होणार नाहीये. ह्यांनी योजनेच्या माध्यमातून सगळ्या लोकांना बिल्डरच्या हवाली करून द्यायचं आणि बिल्डर एकदा समजा आता यांच्या इकडचं प्रकरण इन्सॉल्वंट झाला तर यांनी काय करावं, दिवाळखोर झाला तर यांनी काय करावं. त्यामुळं कुठंतरी सरकारने या संदर्भात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्राला मला वाटतं नवीन एक गृहनिर्माण मंत्री मिळाले, अतुल सावे म्हणून. या संदर्भात पण आम्ही त्यांना प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन दिलंय की एक चुनाभट्टीचं प्रकरण होतं, त्या चुनाभट्टीच्या प्रकरणामधून आम्ही त्यांना भेटलो, परंतु त्या चुनाभट्टीच्या प्रकरणाबरोबर मुंबईमधली जी इतर जे प्रोजेक्ट आहेत ह्या संदर्भात कसं त्यांना लक्ष त्या ठिकाणी घालून लोकांना न्याय देता येईल. आता आज या महिलेने सांगितलं का त्यांच्या घरात त्यांचा मुलगाही नाहीये, त्यांचा पती नाहीये. आज बघा त्या महिलाची काय हालत होत असणार आहे, आज त्यांची काय हालत होत असणार आहे. त्यांच्या घरात कोण कमवतं नाहीये, त्यांना कित्येक वर्षापासून भाडं नाहीये आणि घर भविष्यामध्ये मिळेल की नाही मिळेल हाही त्यांना अजूनपर्यंत त्या ठिकाणी विश्वास नाहीये. हा विश्वास मला वाटतं कुठं मिळून देण्यासाठी राईट टू शेल्टर आज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून जोपर्यंत यांना यांच्या हक्काचं घर मिळत नाही, जोपर्यंत यांना यांच्या हक्काचं भाडं मिळत नाही, तोपर्यंत राईट टू शेल्टर यांच्या सोबत सदैव राहील. हा संकल्प आपण या ठिकाणी आज करतोय. आणि इतर जी लोक आहेत, आज जी उपलब्ध लोक आहेत, खरं म्हणजे 600 लोक आहेत ज्यांना अजून भाडं मिळालं नाही, तर इतरही लोकांना मी त्या ठिकाणी आवाहन करेल का आपण कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका, सर्वांनी एकत्र राहा. राईट टू शेल्टर हा विषय नक्कीच त्या ठिकाणी धजास लावेल. आपल्या सर्वांची एकी आपण त्या ठिकाणी दाखवून देऊ आणि या विषयाला न्याय देऊ. तर आपण बघितलं एकंदरीत ह्या इथे जे झोपडीधारक आहेत त्यांचे प्रश्न